नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। 10 आणि 11 ऑगस्टला मी कोर्स ठेवला आहे। हा कोर्स ठाण्याला आहे, सेकंड सॅटरडे आणि संडे। ज्याला कोणाला कोर्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांना चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता। आज तिसरा दिवस असेल की 25,000च्या जवळ एक 30 पॉईंट दूर असताना 25,000 पासून निफ्टी पुन्हा निफ्टी पडला। पण मारुतीच्या रिझल्टनी पुन्हा मार्केट सावरलं। मारुतीचा शेअर सुद्धा 400 रुपये तेजीत गेला आणि तरीही 25,000 पासून 30 पॉईंट मार्केट दूर राहिलं। पण का असेना सेन्सेक्स निफ्टी या सगळ्याचा आज नवीन रेकॉर्ड झालं। पुष्कळ रिझल्ट लागले, जेवढे जास्तीत जास्त कव्हर करता येतील तेवढे मी घेतलेत। भेळचा रिझल्ट लागला तर भेळचा तोटा वाढलाय। पूर्वी तोटा होता 205 कोटी, आता तो झाला 211 कोटी। त्यांचं उत्पन्न मात्र वाढलंय 5,003 कोटीचं 5,485 कोटी। पण त्यापेक्षा जास्त त्यांचे एक्सपेन्सेस झाले असल्यामुळे तोटा वाढलेला दिसतो। महिंद्रा अँड महिंद्रा यांचं प्रॉफिट 2,613 कोटी, उत्पन्न 27,039 कोटी आणि मार्जिन 14.9%। इंडियन मेटलचा रिझल्ट आहे YOY। प्रॉफिट 110 कोटीवरनं 113 कोटी, उत्पन्न कमी झालंय 701 कोटीवरनं 662 कोटी आणि मार्जिन फ्लॅटच म्हणावं लागेल 23.5 वरनं 23.6। झी एंटरटेनमेंट किंवा झी एंटरप्राइजेस यांचा प्रॉफिट खूप वाढलाय 4 कोटीवरनं 126 कोटी। त्यांचं रेव्हेन्यू 1,984 वरून 2,131 कोटी, मार्जिनही वाढले। राईट्स किंवा रेट्स RITES यांनी सांगितल्याप्रमाणे एका शेअरला 1 शेअर बोनस दिला, पण रिझल्ट तेवढा खूप चांगला दिसला नाही आणि म्हणून शेअर 31-32 रुपये कमी झाला। प्रॉफिट 120 कोटीवरनं 90 कोटी झालं। त्यांचं रेव्हेन्यू 544 कोटीवरून 486 कोटी झालं। मार्जिन 29.8 वरनं 21.8 झालं। म्हणजे कोणतीच गोष्ट प्रॉफिट असो, रेव्हेन्यू असो, मार्जिन असो वाढली नाही। हायडेनबर्ग सिमेंट यांचा पण प्रॉफिट 52 कोटीचा 40 कोटी, रेव्हेन्यू 596 कोटीचं 532 कोटी। हा रिझल्ट इयर ऑन इयर बेसिसवर आहे। आसाहीचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं। बार्बेक्यू नेशनचं प्रॉफिट
25 कोटीवरनं 16.6 कोटी आणि त्यांचं उत्पन्न 323 कोटीवरनं 305 कोटी. ग्रीन प्लायचा रिझल्ट चांगला आहे. 460 कोटी उत्पन्न होतं ते 584 कोटी. 1 कोटी फायदा होता त्याचा 33 कोटी आणि मार्जिन सुद्धा 6.3% 10%. त्या आणि ग्रीन प्लायला मार्केटनेही छान रिस्पॉन्स दिला. जवळजवळ 40 रुपये शेअरचा भाव वाढला. ACE त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्हीही वाढलं. JBM ऑटो प्रॉफिट 30 कोटीवरनं 33 कोटी. रेव्हेन्यू 946 कोटीवरनं 1144 कोटी आणि मार्जिन 12.2%. मनकाइंड फार्माचं प्रॉफिट 494 कोटीवरनं 543 कोटी. प्रॉफिट वाढलं. रेव्हेन्यू सुद्धा वाढलं. 2579 कोटीवरनं 2893 कोटी. मार्जिन मात्र थोडंसं कमी झालंय. 25.4 वरनं 23.6. क्रॉम्प्टनचा रिझल्टही छान आला. मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. 122 कोटीवरनं 152 कोटी. प्रॉफिट रेव्हेन्यू 1877 वरून 2138 कोटी आणि मार्जिन 9.9% वरनं 10.9%. अडाणी पॉवरचा प्रॉफिट खूप कमी झाला आणि शेअरही पडला. 8759 कोटीवरनं 3912 कोटी आणि उत्पन्न वाढलंय मात्र 11005 कोटीवरनं 14955 कोटी. मारुतीचा रिझल्ट चांगला आहे. शेअरला मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. प्रॉफिट 2485 कोटीवरनं 3650 कोटी. रेव्हेन्यू 32327 कोटीवरनं 35531 कोटी आणि मार्जिन 9.2 वरनं 12.7 एवढं मार्जिन मारुतीचं होतं. फर्स्ट क्रायचा इश्यू येतोय 6 ऑगस्टला. ही तोट्यातून फायद्यात आली. 53.4 एवढा तोटा होता तो 118.1 एवढा फायदा झाला. रेव्हेन्यू 1984 वरनं 2130 म्हणजे 7.4% वाढला. अनूप इंजिनिअरिंग प्रॉफिट 23.84 कोटी. उत्पन्न 144 कोटी. गोदरेज प्रॉपर्टीनी इंदूरमध्ये 46 एकर जमीन खरेदी केली. सप्टेंबरमध्ये ट्रेंट आणि BEL हे निफ्टीमध्ये सामील होतील तर LTIM आणि DV's लॅब हे 2 शेअर निफ्टीमधून बाहेर पडतील असं समजतं. त्याचप्रमाणे
दीपक फर्टिलायझरचं प्रॉफिट 114 कोटीवरनं 199 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू 2313 कोटीवरनं 2281 कोटी. रेव्हेन्यू कमी झालं, प्रॉफिट वाढलं. मार्जिन 12.1% 20.4% एवढं मार्जिन झालं. JSW सिमेंट ही ओरिएंट सिमेंट खरेदी करणार आहे. टीम लीजचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. आज थोडासा GSTचा गोंधळ चालू होता. पेट्रोलियम आणि गॅस या दोन्ही गोष्टी GSTच्या अंतर्गत आणाव्यात असं गाजतंय. आणि त्याचप्रमाणे लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स याच्यावरचा GST काढून टाकावा. गोदरेज प्रॉपर्टीचा रिझल्ट लागलाय. गोदरेज प्रॉपर्टीचं प्रॉफिट सुंदर वाढलंय. 125 कोटीचं 520 कोटी. तर उत्पन्न वाढलंय, उत्पन्न कमी झालंय 936 कोटीचं 739 कोटी. सोन्याच्या बाबतीत मात्र दागिन्यांची मागणी कमी झाली आहे असं सांगितलं 6%. चीनमध्ये ही मागणी 52% कमी झाली आहे. पण सेंट्रल बँकांची सोन्यामध्ये असलेली खरेदी वाढली आहे. लार्सन अँड टुब्रोला ऑटोमोबाईल प्लांटसाठी 1000 ते 2500 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली आहे. एव्हिएशन सेक्टरमध्ये विमानांचं उत्पादन करणं आणि विमानांसाठी जे भाग लागतात त्याचंही उत्पादन भारतात करण्यावर जोर दिला जाईल. शिल्पा मेडिकलच्या औषधाला युरोपियन रेग्युलेटरनी परवानगी दिली आहे. अंबुजा सिमेंटचा फायदा कमी झाला. 645 कोटीवरनं 571 कोटी. त्यांचं मार्जिनही कमी झालं 20% 14.3%. रेव्हेन्यू ही कमी झाला 4730 कोटीवरून 4516 कोटी. त्यांचं सेल्स व्हॉल्यूम 15.8 मिलियन टन ते 3% वाढलेलं आहे. बरेच रिझल्ट जेवढे कव्हर करता आले तेवढे मी केलेत. बाकीचे रिझल्ट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मार्केट सुरू व्हायच्या आधीच आपण ते रिझल्ट देत असतो. त्यामुळे त्याचा जो काही परिणाम होईल किंवा जो काही तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तो घेता येऊ शकतो. कारण 15 ऑगस्टपर्यंत असेच रिझल्ट सुरू राहतील. त्यामुळे रोज रिझल्टचा जास्ती प्रमाणात समावेश व्हिडिओमध्ये करायचा आहे किंवा करावा लागतो, त्याला इलाज नाही. नमस्ते.